अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर आज मी तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला 11 वेळा हा मंत्र म्हणायचा आहे। या मंत्रामुळे श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील। तर तो मंत्र कोणता आहे याच विषयी माहिती सांगणार आहे। तर बघा, यावर्षी 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा आहे आणि गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी स्वामींच्या चरणाशी आपल्या निष्ठा समर्पित करण्याचा दिवस, कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस, स्वामींच्या प्रती आपल्या असलेल्या सद्भावना साधनेतून व्यक्त करण्याचा दिवस। या दिवशी म्हणजेच गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण स्वामींची उपासना, सेवा, मंत्रजप, नामस्मरण, पारायण अशा अनेक सेवा अगदी मनापासून करत असतो। जर तुम्हीही स्वामींना गुरु मानत असाल तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी या 4 ओळी तुम्ही नक्की म्हणा। या 4 ओळी जर तुम्ही या दिवशी म्हटल्या तर स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि स्वामींची कृपा तुमच्यावर सदैव राहील। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून आंघोळ करून आपल्या देवघरासमोर बसा। बसण्यासाठी आसन घ्या आणि विधिवत देवपूजा करून झाल्यानंतर तुम्हाला या 4 ओळी म्हणायच्या आहेत। तर या 4 ओळी अशा आहेत: गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। या 4 ओळी तुम्हाला 11 वेळा म्हणायच्या आहेत। या 4 ओळी म्हणताना आपल्याला स्वामींसमोर हात जोडून बसून आपल्याला या 4 ओळी अगदी मनापासून म्हणायच्या आहेत। तर या ओळी तुम्हाला या दिवशी 11 वेळा म्हणायच्या आहेत। तर या 4 ओळी तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात किंवा दत्त मंदिरात जाऊन सुद्धा या 4 ओळी तुम्ही 11 वेळा म्हणू शकता। आणि तसेच आपल्या घरातील सर्व व्यक्तीने आपल्या यशासाठी, आपल्या घरासाठी या 4 ओळी म्हटल्या तर तुम्हाला याचा नक्कीच फायदा होईल। तसेच आपल्या घरातील लहान मुलांना सुद्धा या ओळी म्हणायला नक्की सांगा। या ओळी लहान मुलांनी सुद्धा या दिवशी नक्की म्हणायच्या आहेत। आपल्या शिक्षणासाठी तसेच प्रत्येक कार्यात मुलांना यश येण्यासाठी या ओळी म्हणायच्या आहेत। या ओळी जर तुम्ही म्हटल्या तर स्वामी नक्कीच तुम्हाला प्रत्येक कार्यात मार्ग दाखवतील, पावलोपावली तुम्हाला सूचना देत राहतील। फक्त तुम्हाला या ओळी म्हणताना अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने, पूर्ण विश्वासाने म्हणायचे आहेत। तर गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला स्वामींची सेवा करून या 4 ओळी म्हणून आपल्याला स्वामींचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचे आहेत, जेणेकरून आपलं जीवन हे सुखमय होईल। म्हणून गुरुपौर्णिमा या दिवशी या ओळी तुम्ही नक्की म्हणा। स्वामी तुमच्यावर नक्कीच प्रसन्न होतील आणि सदैव स्वामींची कृपा तुमच्यावर राहील। तर तुमचे काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करून सांगा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा। आणि स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वामी तू माझा आधार या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर भेटूया अशाच एका नवीन विषयावर पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।